सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सामान्य माणूस आणि संत यांचा तुलनात्मक दृष्टीने विचार सांगतात. बाबा माणूस कितीही मोठा झाला तो संतांच्या बरोबरीचा होऊ शकत नाही. काही साधक म्हणले महाराज संत माणसासारखेच होते ना हो. महाराज म्हणले बाबा हो संत माणसासारखे पण संत माणूस नव्हते. महाराज संत नव्हते जगा माणसाच्या सारखी समुद्र नदी नवी पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नव्हते जगा माणसाच्या सारखी. महाराज म्हणले बाबा संत माणसासारखे दिसतात पण संत माणूस नव्हते. मग काही साधक मंडळींनी शंका केली हो महाराज संतही माणसासारखे दिसतात संतांनाही हात आहेत आम्हालाही हात आहेत संतांनाही पाय आहेत आम्हालाही पाय आहेत. महाराज म्हणले बाबा जगामध्ये बऱ्याच गोष्टी दिसायला सारख्या आहेत पण असायला मात्र भिन्न भिन्न आहेत. दिसायला सारखे आहेत पण असायला मात्र भिन्न भिन्न आहेत. जगद्गुरु तुकोबाराय काही उदाहरण देतात. महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात दह्याचं मंथन केलं. दह्याचं अभंगात प्रवेश करतो लक्ष द्या. दह्याचं मंथन केल्याच्या नंतर त्याच्यातून दोन सारभूत पदार्थ बाहेर पडले. एकाचं नाव आहे ताक आणि दुसऱ्याचे नाव आहे लोणी. दह्याची अंगी निघे ताक लोणी. दह्याचं मंथन केलं. मंथन केल्याच्या नंतर महाराज त्याच्यातून दोन पदार्थ बाहेर पडले ताक आणि लोणी. मला सांगा ताकाचा कलर कसा आहे? हे बिले जीवन ब्रह्म कसा आहे? पांढरा. बरं लोण्याचा कलर कसा आहे? पांढरा. एका बाईनं लोण्याचं अंड डोक्यावरती घेतलं एका बाईनं ताकाचं अंड डोक्यावरती घेतलं. महाराज दोन्ही दिसायची सारखी वर्म दिसायला सारखी दिसतात असायला मात्र भिन्न भिन्न असतात. एका बाईनं ताकाचा अंड डोक्यावरती घेतला एका बाईनं लोण्याचा अंड डोक्यावरती घेतला. आपल्या पळशी गावासारख्या गावामध्ये आल्या. गावामध्ये आल्याच्या नंतर म्हणू लागल्या ताक घ्या ताक लोणी घ्या लोणी. महाराज पळशीच्या बाया कशा आहेत? ओ पळशीच्या बाया लई हुशार. त्या बाईने विचारलं का ग कसं दिलं ताक? ताक 20 रुपये लिटर लोणी 200 रुपये किलो. पळशीची बाई म्हणली ताकही पांढरं लोणीही पांढरं. बरं दोघांचा जन्म दह्यापासून झालाय मग ताक 20 रुपये लिटर लोणी 200 रुपये किलो. लोणी दिला 20 रुपये किलो. एक नारी साधी नव्हती महाराज ती होती फुलवाडीची. एक नारी साधी नव्हती ती म्हणली मुस्कारात लोणी 20 रुपये किलो मिळत असतं का? महाराज म्हणले दिसायला सारखे पण एका मुलं दोन्ही निघेतात एका मुलांनी मागून दादा आमचं प्रामाणिकपणे सांगतो हनुमान आपल्याला सोर नाही पण म्हणायचं अवगुण टाकून ठेवायचं नाही. अवगुणाचे हाती आहे अवघेच. मग म्हणतात महाराज प्रयत्न करा. ऋषी बाबा लय प्रयत्न केले पण भजन प्रयत्नाने येत नसतं त्याला प्रारंभ असतो. प्रारंभ आहे महाराज सगळ्यांचा. किती प्रयत्न करा भजन प्रयत्न येत नाही. दादा दादा तुमच्यासारखे एक मला भेटला ते म्हणला महाराज तुम्ही तांदूळ घ्या आपण पुरा तरी नाही. दुसरा एक जण भेटला म्हणला महाराज तुम्ही पेटीवरती बसा. मी पेटीवर बसलो म्हणजे बाजूला बाजूला तरी नाही. ऋषी बाबा गावातला एक म्हातारा भेटला बा महाराज बाजूला जाऊन काय वाक्य असतात बाजूलाच बोलायला त्याला प्रारंभ असावं लागतं. दादा रोज पांढरी तीनला रोज पण असं जीव घातले आमच्या यजमानांना आजच्या जिजन असं जीव घातलं महाराज. आबा असं वाटतं मस्त 2 तास आराम करावं मगच कीर्तन करावं महाराज. एवढं जेवण झालं रोज पांढरी तीनला आहे. आणि प्रामाणिकपणे सांगतो बरं का संदीपान बाबा पांढरी तीन लय सोरी म्हणून पांढरी तीन नाही. दादा पांढरी तीनचा फायदा एकच आहे पांढरी तीनला बेसूर झालेलं कळत नाही म्हणून पांढरी तीन दयापासून झालाय एका अशा बऱ्याच गोष्टी महाराज जगामध्ये दिसायला सारखे पण असं
भिन्न भिन्न आहेत. पृथ्वीची या पोटी हिरा गारगुटी, पृथ्वीच्या पोटापासून हिऱ्याचाही जन्म झाला, गारगुटीचाही जन्म झाला. पण हिरा तो हिरा, गारगुटी गारगुटी. जगात बऱ्याच अशा गोष्टी आहेत, पण महाराज म्हणले दिसायला जरी सारखी दिसत असली, दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखे. दिसायला जरी सारखी दिसत असली, मात्र संत ते संत आणि माणूस तो माणूस. तुका म्हणते ते संत आणि जन, 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 तुका म्हणते चालण्याची बोलण्याची बोलण्याची क्रिया थोडी सारखी दिसत असली, त्याने भाव मात्र वेगळा आहे. हा वेगळा आहे महाराज. सासू साखरी वेळेशी भाव अंतरिता वेगळं, दृष्टांत सर्वांना म्हणतात. भाव मात्र वेगळा आहे. संत आणि जन तोसे समान अजूनही महाराज म्हणजे भाऊ, माणसांचं जीवन हे अवगुणाने मिश्रित आहे, गुण आणि अवगुणाने मिश्रित आहे. पण संतांचं जीवन केवळ गुण आणि गुणानेच मिश्रित आहे. संतांच्या ठिकाणी औषधालाही अवगुण सापडणार नाही. अभंगाचं तिसरं सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. संतांचं जीवन हे केवळ गुण आणि गुणाने मिश्रित आहे. संतांच्या ठिकाणी औषधालाही अवगुण सापडणार नाही. काही साधक म्हणतील महाराज आणि तो लय संत अवगुणी पाहिजे तारकाचं तिथून येतच बरेच महाराज तुम्ही संताबद्दल बोलताय महाराजाबद्दल बोलताय. महाराज संत कीर्तन करतात, पण जे कीर्तन करतात ते संत नसतात. संत कीर्तन करतात, पण जे कीर्तन करतात ते संत नसतात. संतांचं जीवन केवळ गुणाने गुणाने
संतांचे जीवन फक्त गुणाने निगडीत आहे. मग त्या गुणाला काहीतरी उपमा दिली पाहिजे. संतांच्या ठिकाणी गुण आहे, पण नेमका कसा? महाराज म्हणले बाबा हो, जशी गुण चंदनाची अंगी तशी गुण संत तैसे तुम्ही जगे संत जन जसे गुण चंदनाच्या अंगी तसे गुण आमच्या संतांच्या, जसे गुण चंदनाच्या अंगी तसे गुण संतांच्या. मग संतांचं जीवन चंदनासारखं आहे. मग चंदनाचे गुण आपल्याला पाहिले पाहिजे. काय चंदनाचं? चंदनाचा पहिला गुण आहे सुगंध. महाराज चंदन सर्व झाडाला सुगंधित करतो, सर्व वनस्पतीला सुगंधित करतं. नवे नवे महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. सगळ्यात विचित्र झाड सांगितलं तुकोबाराय. पण महाराज म्हणजे त्या पोराटीला चंदनाने बोरी व्यापी केल्या, चंदनाने बोरी व्यापी केल्या, संताने सरिता केलो तैसा पदी, संताने सरिता केलो तैसा चंदनाने सुगंधित केलं महाराज. एवढं विचित्र झाड, सगळ्यात विचित्र झाड बोराटीचं झाड. ते बोराटीचं झाड कसं विचित्र आहे पा. त्या बोराटीच्या झाडाला असे दोन काटे असतात. एक असा उभा काटा असतो आणि एक असा आडवा काटा. आडवा काटा असतो महाराज, तो आडवा काटा उभा, तो आडवा काटा असा शर्टाला अडकला लगेच उभा काटा असतो महाराज. सगळ्यात विचित्र झाड महाराज. बाहेर गेल्याच्या लोकांचं लय असतं. महाराज आमच्या घरी चला, दूध घ्या, कॉफी घ्या. महाराजच्या सांगितले मध्ये कीर्तनाला बरं आहे ना, सांगितलं बरं आहे जरा लांब. कीर्तनाला गेल्याच्या नंतर लोकांचा आग्रह असतो काल्याला थोडा वेळ. महाराज चला म्हणले आपल्या बागेमधून येऊन बोराटीची बागे म्हणले आपली. महाराज आता आपलं टोपी घातलेली, धोतर नेहरू घातलेलं त्या बोराटीच्या बागेमध्ये गेलो. बागेत गेल्याच्या नंतर महाराज म्हणला, महाराज जरा लावून चला, वाकून चला, लय विचित्र झाडे असतात महाराज. आम्ही वाकत वाकत कडीला गेलो. टोपी कधी इतकं विचित्र झाडे. बरं तो शर्टाला अडकला रे, अडकला. तो म्हणतो ठेरो आगे जाना नाही. महाराज एवढं विचित्र झाड. महाराज म्हणजे चंदनाने बोरी, चंदनाच्या संगे बोरी आणि बाबळे, चंदनाने डेंगळी संगळे, चंदनाचे संगे बोरी आणि
धसल्या पात्रांचं टेन्शनच घ्यायचं नाही. संतांच्या सहवासामध्ये सहज गरिबी महाराज संतांचं जीवन हे चंदनासारखं आहे. महाराज चंदनाचा पहिला गुण सांगितला. चंदनाचा शीतल शांत चंदन किती शांत. अरे कडक आपल्याला असू द्या आणि त्या उकळत्या तेलामध्ये पावन चंदन नावाचा एक प्रकार आहे आणि त्या चंदनाचा एक थेंब तरी टाकला ना महाराज तापली या तेला पावन चंदन क्षण एक बुंद शीतळ घरी एक थेंब चंदन टाकलं तेल शांत होतं. एवढं चंदन शांत आहे. तसे आमचे संत शांत किती शांत एवढे शांत महाराज. त्यांच्या शांतपणामुळे त्यांना शांती ब्रह्म पदवीच लागली महाराज. एवढे आमचे नाथबाबा शांत संतही शांत. चंदन कसं शीतळ तसे आमचे संत शीतळ महाराज. कोण महाराज मग चंदनाची मुळी घ्या फांदी घ्या काही वनस्पती चंदनाचा कोणता यावं घ्या सुगंधच देणार. मग चंदनाची फांदी मुळी पान हे शब्द न वापरता महाराज चंदनाचे हात आणि पाय हे शब्द वापरतात. चंदनाचे हात पाय चंदन चंदनाचे हात पाय चंदन चंदनाचे हात पाय चंदन चंदनाचे हात पाय चंदनाचे हात पाय परिसा नाही
जसे चंदनाच्या तसे आमच्या संतांच्या अंगी पण म्हणतात चंदन सुद्धा संतांच्या उपयोगाला कमी पडलं, चंदन कमी पडलं, कुठं कमी पडलं? चंदनाने सर्व वनस्पतीला सुगंधित केलं, सर्व झाडाला सुगंधित केलं, पण तुका म्हणे वेळू चंदना संगत, तुका म्हणे वेळू चंदना संगत, काय ते आसते जवळी, काय ते आसते जवळी, काय यासाठी जवळीच चंदनाने सर्व झाडाला वनस्पतीला सुगंधित केलं, बोराटीच्या झाडालाही सुगंधित केलं, पण तुका म्हणे वेळू चंदना संगते, त्या वेळूला मात्र चंदनाने सुगंधित केलं नाही. वेळू तुम्हाला नाही कळायचा, बांबू बांबू महाराज, त्या बांबूला चंदनाने मात्र सुगंधित केलं नाही. का सुगंधित केलं नाही महाराज? तो वेळू, तो बांबू वरून फार सुंदर दिसतो, पण आतून त्याला फुटाफुटावरती काय पोटात काय आहे, आतून काय आहे, गाठ आहे महाराज, गाठ. म्हणून चंदनाने त्याला सुगंधित केलं नाही. बांबू बांबू संतोष बाबा, हे बांबू आम्हाला नाही घ्यायचं. असे बांबू वरून एवढे भारी दिसतात, वा 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 वा. महाराज आले, संतेची करा, भाग्याचा उदय. मनात बोलतात महाराज, कोण कोण? बांबू बांबू महाराज वरून फार बोलतात तो. चंदन मी पडलो जगद्गुरु तुकोबाराय संताला परिसा नाही गौण्यांग विठाला विठाला जसं परीस तसे संत महाराज. मग परिसाचे गुणधर्म आपल्याला पाहिजे. काय परिसाचा गुणधर्म महाराज? परीस लोखंडाचा सोनं करतो, परीस लोखंडाचा सोनं करतो. मग महाराज सहज जरी स्पर्श झाला तरी सोनं करतो, राग राग जरी स्पर्श झाला तरी सोनं करतो. आगावरी थोडावयाला लोह मिळो का परिसाचे अंगी, काजे मिळते प्रसंगी सोनेची होई, सोनेची होई. फोडण्याच्या निमित्ताने, त्रास देण्याच्या निमित्ताने जरी परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला तरी सुद्धा सोनच होतं. तसं संतांचं जीवन आहे. संतांना त्रास देण्याच्या निमित्ताने, छळ करण्याच्या निमित्ताने जरी संतांची संगती घडली तरी सुद्धा संत जीवनाचं सोनच करतात. विठाला संतांच्या उपमेला कमी पडला. कुठं कमी पडला महाराज? परिसाने लोखंडाचं सोनं केलं, पण अपरा परिस काय करिता नवे टिक स्वानाचे ते पुच्छ, करिता नवे टिक स्वानाचे ते पुच्छ, अपरा परिस काय करे, अपरा परिस काय करे, अपरा परिस काय करे. खापरा परेश काय करी? परेशाने लोखंडाचं सोनं केलं, पण महाराज खापरा परेश काय करी? मग परेश संतांना महाराज संतांच्या जीवनाचा धर्म शिकायला. काय संतांचे जीवन आहे महाराज? तेल रजनी हाती नंदा गोविंदाचे पवाडे, नवे नवे रात्र नकळी दिवस नकळी अंगे खिळी देवत किंवा पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी जागृती स्वप्नी, दडिता दडिता तुझ गायन रे अनंता, तुझ गायन रे अनंता. संत महात्म्यांचं जीवन महाराज सारखं भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. भाऊ तुम्ही आपल्या नृत्याला आल्याच्या नंतर संत महात्म्यांचं नाम, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. अनमोल असा नृत्य दिलाय ना महाराज, दिले इंद्रिय डोळे मुख बोलाया वचन, महाराज अनमोल असा नृत्य दिलाय ना, त्याचं नामचिंतन करा. नवे नवे जीवनात आल्याच्या नंतर संत महात्म्यांचं जीवन फक्त देवासाठी आहे. जीवनात आल्याच्या नंतर जीवनाची इति कर्तव्यता जर कशात असेल तर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यामध्ये जीवनाची इति कर्तव्यता आहे. म्हणून सांगत नाही ब्राह्मणी जन्म आल्याच्या विठ्ठलाची एक एकलिया. जीवनात आल्याच्या नंतर जीवनाचं परम प्रयोजन काय असेल तर भगवान परमात्म्याची प्राप्ती
प्राप्ती करून घेणे हे जीवनाचं परम प्रयोजन आहे आणि संसारातील क्रिया हे अवांतर प्रयोजन आहे. विचारशास्त्रामध्ये प्रयोजनाचे दोन प्रकार सांगितले, एक आहे परम प्रयोजन, दुसरं आहे अवांतर प्रयोजन. जी गोष्ट करावीच लागते तिला परम प्रयोजन म्हणतात, जी क्रिया केली नाही केली तरी चालते तिला अवांतर प्रयोजन म्हणतात. व्यवहाराद्वारे तुम्हाला पटवून सांगतो, मला थोडंसं बोलत चला. मला सांगा, लग्नामध्ये वराडी मंडळी कमी जास्त असते तरी सगळे संन्यासी लग्नामध्ये वराडी कमी जास्त असते तरी चालतात, लग्नामध्ये एखादं मिष्टान्न कमी जास्त असलं तरी चालतं, लग्नामध्ये बँडवाले कमी जास्त असले तरी चालतात, लग्नामध्ये महाराज देवबाप्पा असले नसले तरी चालतं, लग्नामध्ये नवरदेव नवरी असले नसले तरी ऐका. बाकीच्या गोष्टी महाराज मंडप मिष्टान्न या सगळ्या गोष्टी अवांतर प्रयोजन आहे आणि नवरदेव नवरी परम प्रयोजन आहे. तसं जीवनात आल्याच्या नंतर महाराज विश्वमाऊली ज्ञानोबा आहे गोड दृष्टांत देतात. माऊली सांगतात कोणत्याही शास्त्रात माणूस निष्णात असू द्या, व्याकरण शास्त्रात निष्णात असू द्या, तर्कशास्त्रात निष्णात असू द्या, पण अध्यात्माचं ज्ञान जर त्याला नसेल तर जन्म वाया जातो. कसा वाया जातो ऐका. विठाला विश्वमाऊली ज्ञानोबा गोड वगी लिहितात महाराज. व्याकरणी चौकडा तर्के आधी गाढा अध्यात्म माऊली म्हणजे एखादा माणूस व्याकरण शास्त्रात निष्णात असू द्या, तर्कशास्त्रात निष्णात असू द्या, पण अध्यात्माचं ज्ञान जर त्याला नसेल तर त्याचा जन्म वाया जातो. कसा वाया जातो? नवे नवे जन्मताच आंधळा म्हणजे महाराज आंधळा. कोणत्याही शास्त्रात माणूस निष्णात असू द्या, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं ज्ञान जर त्याला नसेल, भगवान परमात्म्याचं ज्ञान जर त्याला नसेल तर जन्म वाया जातो महाराज. कसा वाया जातो? गुरुनाम गंगोळे मामासाहेब महाराज दांडेकर मामासाहेबांच्या मुखारविंदातून ऐकलेला दृष्टांत आमच्या गुरुजींनी सांगितला. ऐका. विठाला पोपटाबांच्या भाषेत सांगतो. पोपटाबांनी नेहमी सांगावं लोकांना फुकट दृष्टांत सांगायचं नाही. पोपटाबांनी सांगावं अगोदर लोकांकडून भजन करून घ्यायचं, दोन दृष्टांत सांगायचा. दृष्टांत ऐका, सिद्धांत लक्षात ठेवा, व्याकरणी चौकडा तर्के आधी गाडा. कोणत्याही शास्त्रात माणूस निष्णात असू द्या, अध्यात्माचं ज्ञान त्याला नसेल जन्म कसा वाया जातो पहा. डॉक्टर वकील इंजिनियर महाराज तिघ जण फिरायला निघाले. डॉक्टर वकील इंजिनियर तिघचे तिघ हुशार. तुम्हाला काही किंमत आहे? असूच शकत नाही. हुशारी डॉक्टर महाराज. हनुमान महाराज डॉक्टर किती हुशार. डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर महाराज जी बाहेर काढा, लगेच चेक करतात, अंकुचे करतात, फुफ्फुस चेक करतात, ईसीजी करतात, सगळे रिपोर्ट काढतात आणि सगळे रिपोर्ट काढलं मग विचारतात तुम्हाला काय झालं. एवढे रिपोर्ट काढलं आपल्या गावचं सोडून बाहेर सांगते मला वापरत डॉक्टर हुशारी. एक नंबर सांगितला डॉक्टर, दुसरा नंबर सांगितला वकील. वकील डॉक्टरचा बाप. वकील म्हणजे कोण? म्हणजे वचकट, ती म्हणजे किचकट, म्हणलं म्हणजे आपल्या गावात दोन नंबर वकील सांगितला. तीन नंबर इंजिनियर त्या तिघांपेक्षा हुशार. इंजिनियर किती हुशार जरा 5G लक्ष द्या. इंजिनियर किती हुशार. इंजिनियरचा दिवसेंदिवस प्रयत्न चालू आहे. संडास बाथरूम किचन रूमच्या कसं जवळ आणता येईल याचा दिवसेंदिवस प्रयत्न करणारा इंजिनियर. जयला धन्यवाद. बाकीचे उद्या महाराज 5G नेट लावून ऐकायचे असते. कीर्तनात 4 प्रकारचे श्रोते असतात, काजेदारा 4 प्रकारचे श्रोते असतात. काही 5G असतात, अमोल महाराज काही 5G असतात. विनोद झाला लगेच हसणार 5G. सगळे हसायचं बंद झाल्यावर मग हसणार 4G. कीर्तन झाल्यावर दुसऱ्या दिवशी हसणार 3G. आणि सप्ताह झाल्यावर आपल्याला काहीच कळलं नाही म्हणून हसणार 2G. सिद्धांत लक्षात ठेवा, व्याकरणी फिरायला निघाले. मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये गेले. मोठ्या शहरामध्ये गेल्याच्या नंतर गेट ऑफ इंडिया पर्यंत गेले. इंडियापर्यंत गेट ऑफ इंडिया पर्यंत गेल्याच्या नंतर त्यांनी एक नाव फिरायला गेले. 50 रुपयाला नाव ठरले. त्या नावेमध्ये बसले. नावेमध्ये बसल्याच्या नंतर सिद्धांत लक्षात ठेवा, कोणत्याही शास्त्रात माणूस निष्णात असू द्या, अध्यात्माचं ज्ञान नसेल तर जन्म कसा वाया जातो पहा महाराज. नावेमध्ये बसले. नावेमध्ये बसल्याच्या नंतर वसुदेव महाराज आपल्या मराठी माणसांचा स्वभाव आपले माणसं शांत अजिबात अशांत.
एसटीत जरी बसले, बसल्या बसल्या शेजारच्याला विचारतील कुठून बसले, कुठं उतरणार, विचार करताना स्वभाव आहे माणसाचा. नसलंच कोणी बाजूला, बसल्या बसल्या ती एसटीचं सीट तरी घालतील, ते रबर खिशात तरी घालतील. लय विचित्र लोक महाराष्ट्रात बसणारच नाही. हे तिघं नावेत बसले. नावेत बसल्याच्या नंतर डॉक्टरांनी नावाड्याला प्रश्न विचारला. बारकाईने ऐका. डॉक्टरांनी नावाड्याला प्रश्न विचारला. नावाड्या कुठला रे तू? सांगितलं साहेब जालना जिल्हा. तालुका रे? परतूर. गाव रे? पळशी. कधी रे नावाड्या? मुंबईत कधीपासून आला? साहेब लहानपणी मुंबईतच जन्म झाला. आजोबा मुंबईत आलो काही सांगता येणार. काय? नावाड्याला प्रश्न विचारला. पुढं बारकाई नाही का? व्याकरणी चुकला तर त्याती गाडा. महाराज डॉक्टरांनी नावाड्याला प्रश्न विचारला. नावाड्या नाव चालवता चालवता तुझं जर डोकं दुखायला लागलं, कोणती गोळी घ्यावी, डॉक्टरांना काय सांगावं याचं काही ज्ञान आहे? साहेब लहानपणीच बापाने या व्यवसायामध्ये घातलं, शाळेतच गेलो नाही, काय ज्ञान असणार आहे? डॉक्टरांनी सांगितलं तुझा जन्म झाला. फोन नंबर वकील. वकिलाने विचारलं. नावाड्या नाव चालवता चालवता तुझी नाव समोरच्या नावेला धडकली, कोर्टात केस गेली, कोणची एफआयआर फाडावी, कोणती कलम टाकावी, न्यायाधीशापुढे कसं उभं राहावं याचं काही ज्ञान आहे? साहेब शाळेतच गेलो नाही, काय ज्ञान असणार आहे? मूर्खा तुझा जन्म झाला गेला. 3 नंबर इंजिनियरनं सांगितलं. नावाड्या समोर चालून तुला जर समुद्रामध्ये बांधकाम करायचं ठरलं, कोणतं सिमेंट वापरावं, कोणता गज वापरावा, कोणतं फर्निचर वापरावं याचं काही ज्ञान आहे? साहेब शाळेतच गेलो नाही, काय ज्ञान असणार आहे? तुझा जन्म वाया गेला. तिघांनाही जन्म वाया घेतला. सोसायटीचा वारा सुटला. नाव महाराज सोसायटीचा वारा सुटला. खलासांना सूचना मिळाल्या. आपापल्या नावाकडीला घ्या, आपापल्या नावाकडीला घ्या. नावाडी हुशार होता, परीक्षेचा होता. नावाड्यानं सांगितलं. ओ डॉक्टर साहेब, ओ वकील साहेब, ओ इंजिनियर साहेब, नाव पलटू शकते. तुमच्या तिघांना पोहता येतं का? मला पोहता. तिघांनाही उत्तर दिलं. नावाड्या नावाड्याने सांगितलं. साहेब माझा जन्म जेव्हा वाया जायचा तेव्हा दृष्टांत संपला सिद्धांतावर. या महाराज डॉक्टर हुशार आहे, वकील हुशार आहे, इंजिनियर हुशार आहे, पण पोहण्याचं ज्ञान नाही. जन्म वाया. तसं अध्यात्मशास्त्रात कृष्णात असू द्या, तर्कशास्त्रात कृष्णात असू द्या, व्याकरणशास्त्रात कृष्णात असू द्या, भगवान परमात्म्याच्या भक्तीचं ज्ञान नसेल तर जन्म वाया आहे. नाथ बाबा त्याला माणूस सुद्धा म्हणत नाही. नाथ बाबा म्हणतात, अरे तू जन्माला नसता आलं तरी बरं झालं असतं, तू कशाला जन्माला आला? नाथ बाबा त्याला माणूस म्हणत नाही. भक्ती विना पशु कशाची वाणी. सत्विनेला कैसा नाम. कशाशी वाढला काय होते महाराज? कधी कधी स्टँडला मोठ्या गाडी उभा असले की वाटते हिच्यात बसून तिच्यात बसून तिच्यात बसून. दादा गोळा गोळा सगळ्यात जाते, ते खालीच राहते. सत्विनेला कैसा नाही महाराज. भक्ती जर नसेल काय या जन्माला काय अर्थ? अजून एक ऋषीमाऊली ज्ञानोबर आहे. पूर्ण विदितात आयुष्य विना लक्षणी, सेविना अलंकरणी, उवळे विना वादावणी, माऊली म्हणले लक्षण भरपूर आहे पण आयुष्यच नाही, शून्य किंमत. वराड भरपूर आहे पण नवरदेव नाही, शून्य किंमत. अलंकार भरपूर आहे पण घालण्यासाठी नात नाही, शून्य किंमत. तसं कितीही ज्ञान असू द्या पण महाराज भगवान परमात्म्याच्या भक्तीचं ज्ञान नसेल, नव्हे नव्हे जीवनाचं मोठं बंधन कशात असेल तर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. नामचिंतन जर नसेल काय थोरपण झाला. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोरपण झाला. काय थोरपण काय थोरपण जाळावी की महाराज जीवनामध्ये जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल काय ऋषीमाऊली ज्ञानोबर आहे. काय एका वाक्यामध्ये 3 दृष्टांत दिले. 3 आयुष्य विलक्षणे, आयुष्यच नाही किती लक्षण असू द्या आयुष्य नाही तो भोगण्यासाठी
महाराज पूर्वीच्या काळामध्ये ते भविष्य पाहणारे गावागावात फिरायचे महाराज. ते पोपट हातात असं असायचे, पोपट हातात असायचं महाराज. ते गावागावात फिरायचे ऋषी बाबा. आपल्या नाही लक्षात येणार ते जुना काळ होता महाराज आमच्या काळात फिरायचे ते ऋषी बाबा. तुम्हाला नाही लक्षात आहे का नाही ऋषी बाबा? जुन्या काळात आपल्या सोबतच फिरलेलो महाराजांनी. हो महाराज जुन्या काळामध्ये ते पोपट घेऊन फिरायचे. पोपट महाराज ते पोपट घेऊन फिरतात. हे बी तेच भविष्याचे ते भविष्य पाहणार पोपट घेऊन फिरतात. सगळ्या गावात फिरला. एकही गिराईक सापडलं नाही. घरी गेला रागाला पोपट फेकून गेला. त्याला सांगितलं राघू ज्या मेरी नामकी चिठ्ठी निकाल. आज आपल्या क्यों गिराईक नाही मिळाला. आपली जरा गुलाबी हिंदी आहे. ज्या मेरी नामकी चिठ्ठी निकाल. आपल्याला गिराईक का नाही मिळालं. शिकवलेलं असतं ते पिंजऱ्यात गेले. एक चिठ्ठी घेऊन आलं. त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं होतं साहेब लोगों को फसाना बंद कर. कुछ काम धंदा कर और पेट. ते भविष्य पाहणाऱ्या गावात फिरू लागलं. फिरत असताना आपल्या पळशी गावासारख्या गावामध्ये आलो. गावामध्ये आल्याच्या नंतर महाराज आयुष्य दिलं लक्षणे. गावामध्ये आल्याच्या नंतर महाराज आई साहेबांना बसण्याला सांगितलं महाराज माझ्या मुलाचं भविष्य पाहण्यास सुरुवात केली. आई साहेब काय मुलाचं भविष्य आहे. मुलगा धनवान आहे, कीर्तिवान आहे, ऐश्वर्यवान आहे. आई हुशार होती. महाराज सगळं आहे मुलाच्या जीवनामध्ये पण मुलाच्या आयुष्याची केंद्र करी पहा. ज्यावेळेस आयुष्याची रेषा पाहिली त्यावेळेस त्या भविष्यकाराची डोळे खाली पडली. सांगितलं आई साहेब 12व्या वर्षामध्ये मृत्यू षडयंत्र नावाचा रोग आहे. तो दगावू शकतो. महाराज बाकीचे लक्षणे शून्य आहे. ऐश्वर्यवान असू द्या, धनवान असू द्या, कीर्तिवान असू द्या, पण उपभोगण्यासाठी आयुष्य नाही. शून्य किंमत आयुष्य विना लक्षणे शिशे विना अलंकरणे. ही मोठी लक्षणे असू द्या. हल्ल्याकरता नाक नाही येणे वाया गेली शिशे विना लक्षणे. महाराज किती मोठे अलंकार असू द्या घालण्याकरता जर अवयव नसतील तर शून्य किंमत आहे. तिसरा दृष्टांत दिला. किती वराड येऊ द्या 10-15 ट्रक जरी वराड आलं नवरदेव नसल तर शून्य किंमत. पूर्वीच्या काळात फार चांगला होता. पूर्वीच्या काळामध्ये महाराज अजूनही तशीच पद्धत आहे. काही भागामध्ये संतोष दादा लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावतात. काही भागात नवरीच्या घरी नवरदेव पाठवतात. काही भागात गावातच हळद लावून दुसऱ्या दिवशी पाठवतात. बरं संतोष दादा हा मला पडलेला प्रश्न आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी हळदच काळं मीठ लावित नाही, काळं लाल तिखट लावित नाही, मिरची पावडर लावित नाही, प्रवीण मसाला लावित नाही, हळदच का लावतात. महाराज त्याचं एक सायंटिफिक रिझन आहे. त्याचं एक वैज्ञानिक कारण आहे. हळदच का लावतात महाराज. पूर्वीचा काळ फार अवघड होता. पूर्वीच्या काळामध्ये जास्त डॉक्टर नव्हते, जास्त मेडिकल नव्हते. बाबा पूर्वीच्या काळामध्ये माणसं पडले, आजारी पडले, कुठं दुखापतदारी सायकलिंग पडले, मोटरसायकलिंग पडली तर जखम झाल्याच्या नंतर किडे पडू नये म्हणून अशी हळद लावायची. जखमी किडे पडू नये म्हणून. आणि मला तरी वाटतं लग्ना इतकी मोठी जखम पुन्हा कोणती किडे पडू नये म्हणून हा पैलवान तयार केला जातो. 4 वाजता हळद लावली. उन्हाळ्याचे दिवस होते. महाराज पत्रिका वाटत उन्हाळाभर फिरलेलं होतं. एवढी ताप आली. ताप 102 पर्यंत गेली. डॉक्टरांनी सांगितलं वर बापाला नवरदेवाला भरपूर ताप आलेले ऍडमिट करावं लागतं. वर बापाने सांगितलं हो डॉक्टर साहेब दुपारी 12 वाजता याचं लग्न आहे. बरं लग्न संभाजीनगर सारख्या मोठ्या शहरामध्ये आहे. जाण्याकरता 2 तास लागतील. तुम्ही याला कधी सुट्टी द्याल. डॉक्टरांनी सांगितलं मी उद्याला 11 वाजेपर्यंत सुट्टी देतो. महाराज वरबाप पाया पडते. ओ डॉक्टर साहेब 12 वाजता त्याचं लग्न आहे. जाण्याकरता 2-3 तास लागतील. महाराज कधी सुट्टी द्याल, कधी सुट्टी द्याल. डॉक्टरांनी सांगितलं एक काम करा तुम्ही अगोदर सगळं वराड समोर पाठवा. ऐन वेळेला मी नवरदेवाला पाठवतो आणि आपण लग्न लावून घेऊ. वरबापाने गावात प्रस्ताव मांडला. भाऊभाऊला प्रस्ताव पटला. सगळं वराड समोर जायचं ठरलं. पाठीमागून नवरदेव यायचं ठरलं. ओरे विनवादावरे मिळून उभा. किती वराड नवरदेव नसेल तर शून्य किंमत सिद्धांत लक्षात ठेवा. पहिली गाडी आली. पहिली गाडी कोण होतं महाराज. गावातले सगळे रिकामचूत पोरं पत्रिका असो नसो स्टँडवर वाट पाहत बसले. 50 करून बसले. 50 होता. वरबाप हातात गुलाबाचं फुल घेऊन उभा होता. कोणाची वाट पाहत होता. कोणाची नवरदेवाची वाट पाहत होता. पहिली गाडी आली. पहिली गाडी आल्याच्या नंतर महाराज वरबापाने विचारलं नवरदेव मागच्या गाडी चला. हा म्हणले नाही करायचं. महाराज डबळ म्हणजे लग्नात लक्ष दादा आबा आताही चहाच पाहतात पण चहा थोडा बदलला बघा कळालं. चहा थोडा बदललाय महाराज. आता चहा पाजायची आणि महाराज 2च माणसं भाग्यवान आहेत. एक लग्नातला चहा पिणारे आणि दुसरी सत्यातला चहा. लग्नातला सत्यातला चहा म्हणजे 1 कप पाणी 1 कप दूध आणि 14 कप
आणि ते सत्यात आपल्याला चांगलं बनवते केलेलं आहे 2-3 पाऊल तिकडे सांगतो मला आमची सत्यातल्या चहा पिणारे लोक भाग्यवान आहेत महाराज, लय भाग्यवान आहेत. आणि त्या चहा करणाऱ्याला गावचं आमंत्रण असतं. नाही तात्याच्याच हातानं चहा करायचा, तात्याच्या हाताला लय बरकत आहे, साखरच संपत नाही, टाकीतच नाही पुरून चहा पिणारे भाग्यवान लोक आहेत सत्यातला. आणि लग्नातला महाराज पहिली गाडी गेली, दुसरी गाडी आली, दुसऱ्या गाडी सगळ्या महामाया महाराज वरमाया कधी कधी खरं निघून जातं महाराज. वरमाया बसलेल्या होत्या विचारलं नवरदेव आपल्या गाडी चला म्हणले बाजूला लाल मुली सुद्धा दिले नाही महाराज. पूर्वीच्या काळात चुडा द्यायची आणि त्या चुड्यामध्ये ज्याला शेंगदाणा सापडला शेंगदाणा सापडत नव्हता महाराज. आणि ज्याला शेंगदाणा सापडला मग त्यानं प्रमाणच म्हणायचं पुण्य पडली भाग्य उदयाचा कसा चालू सन्मुख पैसा शेंगदाण्या वरबापाने विचारलं नवरदेव मागच्या गाडीत चला म्हणले बाजूला. वरबाप चिडला, वरबाप चिडल्या वसुदेव महाराजांनी चिडला महाराज. वरबाप म्हणला नवरदेव आणाले का तुम्ही घरी चालले म्हणजे आता. तिथून आमचे कबीर महाराज जात होते. कबीर महाराजांना हा दृष्टांत पाहिला, कबीर महाराजांना सगळं पाहिलं आणि कबीर महाराजांनी उत्तर दिलं ऐका अर्धा पडला सब पडले की बात दुल्हन को बुला मिल गई की पडी बात. बाकीच्या सगळ्या गोष्टी येतो वरार भरपूर आहे पण महाराज नवरदेव नाही, शून्य किंमत. लक्षण भरपूर आहे, आयुष्य नाही, शून्य किंमत. अलंकार भरपूर आहे, घालण्याकरता नाक नाही, शून्य किंमत. भरपूर गोष्टी प्राप्त आहेत, ज्ञान नाही, भगवान परमात्म्याची भक्ती नाही, शून्य किंमत. गुणाने मिश्रित आहे. संतांचं जीवन चंदनासारखं आहे. चंदन कमी पडलं दुसरी उपमध्ये परिसाची परिसही कमी पडलं. मग महाराज संतांच्या उपमेला तिसरी उपमा देतात ती म्हणजे दिव्यांची अभंगाचं दुसरं दीपना
दीपा नाही पा होते अंधकार दीपा नाही पा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मधलं भजन घेऊ. जवळजवळ 1.5 पावणे 2 तास झाले. खरंच सांगा काळी 2चा सूर एवढं वातावरण त्याच्यात पुन्हा दुःख जावे त्याच्या वंशात तेव्हा काही एवढं उंच जातात. मी गळा कोरडा होईपर्यंत तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. आमचे कृष्ण महाराज संतोष महाराज पर्यंत मर्दन वाजवतात. खरंच सांगा तुमच्या बेसन भाकरीला थोडा तरी काही त्रास इतकं तरी काही थोडा. आता एकच विनंती आहे, ज्यांना ज्यांना हात तिने हाताशी वर करा. सगळे पुरुष मंडळ महिला मंडळ सगळे हात वर करा. पाठीमागचे हात वर करा. बाहेरून पाठीमाग हात वर. इकडचे हात वर करा. जबाबदार सगळे झाले का पहा सगळे करा. दादा आमच्या गावात त्याला म्हणलो तर 10:30 झाला तर गाव म्हणायला काय लागतं जाणवत नाही. आता सरळ सगळे गावात मुस्लिम महाराज गावाकडून निघलो. आष्टीत आलोच ना. बालपणात तिकडे गेले दादा सगळं आष्टीत आहे का नाही. आणि खरं सांगतो महाराज बाहेर गेल्याच्या नंतर कसं दडपून देता येतं पण या भागात आलं जरा दडपण हात सरळ सगळे. खरंच दादा बाहेर गेल्यावर महाराज गुरुवारांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रभर फिरण्याचं योग येतो. बाहेर गेल्यावर कसं दडपून देता येतं इकडे दडपणच येतो महाराज. बालपणापासून सगळ्या जणांना पाहिलेलं हात सरळ सगळे उंच. हा गावात आलो. गावात आल्याच्या नंतर आमच्या दाजींच्या घरी गेलो. आमच्या जिजांच्या घरी गेलो. पांडवा आमची माऊली हात सरळ बळी बळी चला जास्त तास कळत नाही. कमी पडले महाराजांनी तिसऱ्या रूपामध्ये जसा दिवा तसे आमचे संत मग दिव्याची गुणधर्म आपल्याला पाहिजे. दुसऱ्याला मात्र उजेड देतो महाराज. दुसऱ्याला उजेड देतो पण महाराज दिवा उजेड देत असताना सर्वांना सारखा उजेड देतो महाराज. का घरच्या उजेड करावा का पारख्या अंधारू पाडावा हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. महाराज दिवा सर्वांना प्रकाशमान करतो. नवे नवे दीपकाचे अंगी नाही तुझा भाव चोरा आणि साव सारखीची सर्वांना दिवा सारखाच उजेड देतो. आता आपण सर्वजण कीर्तनाला बसलात. हे लाईट इथं चमकत आहात. आपण कीर्तनाला आलो आपल्याला तूच उजेड. कीर्तन झालं सगळे घरी गेलो. 2-4 चोर आले. ऋषी बाबा एका चोरानं तो साऊंड उचलला एका चोराने तो उचलला एकानं मिक्सर उचलणार नाही काळजी करू नका नाही उचलणार पण जर उचलला तो दिवा म्हणतो का तो लाईट म्हणतो का तुम्ही माझ्या खाली फक्त भजनच करायचं अजिबात नाही. अंगी नाही तुझा बाब चोरा आणि साव सारखीची महाराज जसा दिवा संत पण दिवा सुद्धा संतांच्या उपमेला कमी पडला. कुठं कमी पडला. दिवा दुसऱ्याला प्रकाश देतो पण स्वतःच्या पुढाखाली मात्र अंधार आहे. नवे नवे तू उजेड देत असताना दिवा काजळी फेकतो हा एक त्याचा अवगुण आहे. मग संत महात्म्याला जगद्गुरु तुकोबाराय शेवटची उपमा देतात. सर्वांगे साखर अवघी गोड जशी साखर सर्वांगाने गोड तशी आमचे सर्व संत सर्वांगाने गोड महाराज. साखर कशी खा गोडच लागणार. मला सांगा भाऊ साखर तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ली तरी गोड. बरं प्रेमानं खाल्ली तरी गोड. राग राग खाल्ली तरी गोड. चहा टाकून खाल्ली तरी गोड. शिऱ्यात टाकून खाल्ली तरी गोड. कशातही खा सर्वांगी साखर अवघी गोड. नवे साखर कशी सर्वांगाने गोड. एकच दृष्टांत सांगून थांबतो. भजन करा विठाला जुन्या काळामध्ये
लग्नामध्ये ते रुख होते यायचे बघा, रुख होतं जुन्या काळामध्ये. आता नवीन पोराला नाही कळायचे, जुना काळ चांगला होता. हनुमान बाबा जुन्या काळामध्ये लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर महाराज 2-4 पाहुणे घरी आले. सासूबाई बैठकीमध्ये बसलेल्या होत्या. बैठकीमध्ये बसलेल्या सासूबाईने आपल्या स्वयंपाकघरातल्या सुनीला आवाज दिला, सुनबाई 2-4 पाहुणे आले, जा स्वयंपाकघरातून 2-4 कप चहा करून आण. सुनबाई हुशार होती. सुनबाईने सांगितलं, सासूबाई चहा केला असता पण घरामध्ये साखर नाही. साखर. सासू हुशार होती. सासूने सांगितलं, जा आणि त्या स्वयंपाकघरामध्ये ते वरी जे घोडं ठेवलेलं आहे ना, त्या घोड्याचं तंगड तोड आणि चहा मध्ये. तुम्ही म्हणता हिवाळ्यात आभाळी आलंय, महाराजाला का सुधरण का काय? असं काही नाही महाराज. चहा मध्ये घोड्याचं तंगड टाकलं, चहा गोड झाला. दादा पाहुण्यांनी चहा घेतला, पाहुणे निघून गेले. मला सांगा, घोड्याच्या तंगड्यानं चहा गोड होत नसतो होत, पण जे गोड होतं ना ते गोड होत. मला सांगा, त्या घोड्याचं तंगड जरी टाकलं तरी चहा, त्या घोड्याचं मुंडकं जरी टाकलं तरी चहा, त्या घोड्याची शेपूट जरी टाकली तरी चहा, त्या घोड्याचे कान जरी टाकले तरी चहा, त्या घोड्याचे शिंग जरी टाकले तरी चहा. शिंग नसतेच ना घोड्याला. 11 वाजत आले ना, नसतेच शिंग महाराज घोड्याला. कोणताही आवाज टाका, चहा गोडच होणार. असं महाराज म्हणले, सर्वांगी साखर अवघी गोड, जशी साखर सर्वांगाने गोड तशी आमचे संत. म्हणून संतांची ठिकाणी अवगुण नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण गेलेचिना. देवाना एक पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. ज्ञानेश्वर